हरिओम. जय श्रीराम, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 रोजी खूप जणी आपल्या छत्रपती शिवरायांचं जयंती साजरा करत आहेत. पण मी तुम्हाला सांगतोय, जी महाराजांची जयंती केली जाते ती तारखेनुसार नसून पण तिथी अनुसार, म्हणजेच कधी फाल्गुन मास कृष्ण पक्ष तृतीया म्हणजेच 17 मार्च 2025 रोजी केली जाते. जर आपण प्रत्येक सण जे आपले हिंदू सनातन धर्माप्रमाणे जे आपले सण आहेत ते आम्ही तिथी अनुसार जर करत असो तर मग शिवरायांचं शिव जयंती जी आहे ती आपण तारखेनुसार घरात करा. पण ज्या वेळेला नॉर्मली जेव्हा तुम्ही स्टेटस वगैरे ठेवता तर तुम्ही ती गोष्ट 17 मार्चला म्हणजेच फाल्गुन मास कृष्ण पक्ष तृतीयाला करा. कारण ते आपले आराध्य दैवत ते आहेत, ते राहणार. त्याचं कारण काय आहे की एक बाळ आहे जे शिवाजी महाराजांच्या बद्दल वाचतंय, म्हणजे बघतंय आणि ते आपल्या आईला विचारतोय शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज असंच नाही झाले. मग ती आई विचारते नेमका आज असा प्रश्न का. मग तो पोरगा सांगतोय मा साहेब जिजाऊ शिवाजी महाराज उठले, मग त्यांना देवाचं म्हणजेच चांगल्या गोष्टीचं जिजाऊंना शिवाजी महाराजांना समजूत घातले. उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त स्वराज्यच औषध महाराजांच्या डोक्यात घातलेलं. गरज पडली त्यावेळेला महाराजांनी स्वराज्यासाठी, हिंदू धर्मासाठी, आपल्या लोकांसाठी उभं राहिलंय. म्हणून आजकालचे जे माता आहेत त्या लोकांना मी विनंती करतोय, तुम्ही तुमच्या पोराला स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज 40 दिवस ज्या माणसांनी झेलले त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती देणं तुमचा धर्म आहे. त्या व्यक्तीनं आपल्या धर्माला वाचवण्यासाठी इतकं सहन केलंय. मग आपला धर्म आपल्याला हे सांगतोय पण आपल्या पोरांना तो धर्म शिकवलाच पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. त्या थोड्या लोकांना नाही आवडणार, मी तिथी अनुसार करतो, डेट अनुसार पण करतो, करा. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये, पण ती अनुसार तुमच्या पोरांना करायला प्रेरणा करा. एक विनंती आहे एक शिवभक्ताची. हरिओम. जय श्रीराम, जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ.